यांना भेटण्यासाठी जाणार आहोत। मागील 7 दिवसांपासून मुंबईमध्ये दीपक बोराडे हे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण करतायत। धनगर हे एकच असून धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी ही त्यांनी केलेली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही पंढरपूर इथं आमरण उपोषण केलेलं होतं आणि त्यावेळी 15 दिवसामध्ये धनगड आणि धनगर हे एकच असून तात्काळ त्यांना एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा असा आदेश काढू असं आश्वासन देण्यात आलेलं होतं। मात्र अद्याप देखील ते पाळण्यात आलेलं नाही। यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी देखील योग्य मार्ग काढू असं आश्वासन हे दिलेलं होतं। मात्र त्यांनी देखील अद्यापही निर्णय घेतलेला नाही आणि म्हणूनच आपण आमरण उपोषण करतोय असं बोराडे यांचं म्हणणं आहे। जोपर्यंत जीआर निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील त्यांच्या वतीने देण्यात आलाय। हा लढा आम्ही सुरू केला त्यावेळेस मी 16 दिवस उपोषण केलं। त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांसोबत आमच्या शिष्टमंडळाची बैठक झाली। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही शब्द दिलाय, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणून दिलाय, आम्ही तो देतोय, आमची इच्छा आहे। पण काही टेक्निकल बाबी आपण कायदेशीर तपासल्या पाहिजे। राज्याचे महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक झाली पाहिजे। मग ती बैठकही झाली, सगळं झालं, पण काहीच होत नाही। काय अडचण आता ती फक्त त्यांना माहिती, म्हणून मग आम्ही या आंदोलनाचा नारा दिला। पुढच्या बातमीकडे